प्रणाम. बातमी सगळीकडे आली आहे, त्यामुळे ती सगळीकडे आलेली बातमी तुम्हाला टीव्हीवर आली आहे, युट्यूबवर आली आहे, पेपरमध्ये आली आहे. हे बघा, माझ्याकडे रोज 25 पेपर येतात. जवळजवळ निम्म्याहून अधिक पेपरमध्ये तर हेडलाईन आहे, निर्दोष अशी नाही बरं का, क्लीन चिट. काय क्लीन चिट? आदित्य ठाकरेला किंवा ठाकरेंना दिशा सालियन हत्या या प्रकरणामध्ये क्लीन चिट. मालवणी पोलीस ठाण्याचे जे प्रमुख आहेत, प्रमुख निरीक्षक, त्यांनी हायकोर्टामध्ये एक अहवाल सादर केला. तिचे वडील सतीश सालियन यांनी केलेल्या याचिकेच्या संदर्भात, ज्याच्यात त्यांनी मागणी केलेली होती की फॉरेन्सिक रिपोर्ट पासून सर्व प्रकारच्या निकषांवर, सर्व प्रकारच्या काय म्हणतात त्याला, टेस्ट आम्ही घेतल्या, अँगल तपासले, तरी देखील कुठल्याही प्रकारे, अगदी दूरान्वयाने सुद्धा आदित्य ठाकरे यांच्याकडे बोट दाखवावं, निर्देश करावा किंवा ते कुठेतरी संदिग्धपणे यामध्ये दोषी आहेत असं म्हणावं, असा एकही पुरावा नाही. दिशा सालियनच्या प्रियकरापासून त्या पार्टीमध्ये हजर असलेल्या प्रत्येकाने जी जबानी दिलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी सुसंगतरित्या त्यांच्या वेगवेगळ्या जबान्या घेतलेल्या असून सुद्धा एकच गोष्ट अधोरेखित केलेली आहे, आणि ती म्हणजे आदित्य ठाकरे तिथे ना आला होता, ना बसला होता, ना त्या पार्टीचा भाग होता, काही संबंध नाही. ती दारू पिऊन नशेमध्ये धूत झाली होती. नशेमध्ये तिला भान राहिलं नव्हतं आणि तिने आत्महत्या केली. ना बलात्कार ना हत्या, ही क्लीन चिट दिली. ही कोर्टापुढे आता आली. आता कोर्ट त्याचा निर्णय देईल. काल आदित्यने देखील एक याचिका, हस्तक्षेप याचिका केली आहे, किंवा मला माझी बाजू मांडायला परवानगी द्या. ती परवानगी आता एक फॉर्मॅलिटी आहे, कारण क्लीन चिट मिळालेली आहे. आता ही सगळीकडे आलेली बातमी आहे. बातमी माझी तुम्हाला काहीतरी वेगळी असली पाहिजे आणि तरी ती खरी असली पाहिजे, म्हणून मी सांगतो. आणि तुम्ही एक जर आठवतंय का तुम्हाला बघावं, जेव्हापासून ते राणे, नितेश, नारायण राणे, तुमचा नितेश आणि निलेश काय बोलले वगैरे वगैरे, त्याच्यामुळे कशी त्याच्याबद्दल चॅनल TRP मिळवण्याकरता आणि सगळ्यांनी संदिग्धता निर्माण करून आदित्यला अशी टांगती तलवार आहे असं दाखवलं वगैरे वगैरे, ते सगळं होत असताना मी एक अनिल गगनवेदी थत्ते तुम्हाला वारंवार ठामपणाने, विश्वासाने, आत्मविश्वासाने सांगत होता की या प्रकरणात आदित्य दोषी ठरणार नाही. कुठल्याही परिस्थितीत आदित्यवर दोष द्यावा, कुठेतरी पॉइंट आउट करायचं असा एकही मुद्दा नाही आणि घडलेलंच नाही. त्यामुळे पुरावा नाही याच्यामध्ये निगेटिव्हली मी बोलत नाहीये. पुरावा नाही कारण घडलेलंच नाही काही. मला संजय राऊत एकदा या सगळ्याच्यावर मी बोलत होतो, तो म्हणा तुला कुठून कळताय? मी म्हणतो मला जी सूत्र या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत त्यांच्याशी संबंधित पण माझी मित्र असलेली, जी मोकळेपणाने ऑफ द रेकॉर्ड मला बऱ्याच गोष्टी सांगतात, त्यांनी मला हे सांगितलं. तू मला सांगितलं असतं, तू काय आदित्यचा काका आहेस, उद्धवचा मित्र आहेस, त्यामुळे तू सांगण्याला मी महत्व देत नव्हतो. तू मला सांगितलं होतंस की अनिल, याच्यामध्ये आदित्य पूर्णपणे निर्दोष आहे, हे सगळं कुभांट जाणीवपूर्वक आदित्यची करिअर खतम करण्याकरता रचलं जात आहे. पण तुझा हवाला देऊन मला ते बोलायचं नव्हतं, याचं कारण लोक म्हणतील संजय उंदराला मांजर साक्षी.
त्यामुळे मी तुला कोट करत नव्हतो, पण मी माझी माहिती जी घेतली त्याच्यामध्ये तो निर्दोष आहे असं जेव्हा मला ज्या सूत्रांकडे याचा तपास आहे त्यांनी ऑफ द रेकॉर्ड कुठेतरी सूचित केलं, ते माझ्यापर्यंत पोहोचलं, तेव्हा मी ठामपणे उभा राहिलो की राजकीय मतभेद असतील. आदित्यची मी काय चेष्टा टिंगलटावाळी, अगदी पेंग्विन आदित्य म्हणून मी एक विनोदी व्हिडिओ पण केला होता वगैरे, ते सगळे एकीकडे. पण जिथे न्यायाचा प्रश्न येतो, जिथे सच्चाईपणाला लागते, तिथे आदित्य तुमचा राजकीय शत्रू असो, मित्र असो, काही असो, तुम्ही सत्याला धरून जर बोलायचं असेल तर आदित्य निर्दोष होता, आहे आणि राहील, हेच बोलावं लागेल. तुम्ही म्हणाल हो, आम्हाला आठवत आहे की तुम्ही सांगत होता की आदित्य दोषी नाही. पण संजय ज्यावेळेला माझ्याशी एकदा वाद घालायला लागला, तो मला म्हणाला तो दोषी नाही तर हे कसं त्याला दोषी ठरवू शकतात, काय त्यांच्याकडे आधार आहे, काय पुरावा आहे. म्हटलं संजय तू बोलतोयस, अरे तुला 101 दिवस तुरुंगात घातलं, त्यावेळेला तुझ्यावरचा कुठला पत्राचार संदर्भातला आरोप खरा होता नाही ना. पण नुसते आरोप करून तुला 101 दिवस चढवला ना, नरकातला स्वर्ग आणि स्वर्गातला नरक चढवला ना तुला, 101 दिवस राहिलास ना. अरे हायकोर्टाच्या जजनी तुला सोडताना, जामीन देताना असं म्हटलं की एकही पुरावा असा नाही की ज्याच्यामध्ये तुम्ही ईडीच्या माध्यमातून जी कारवाई केली संजय राऊतवर तिचं समर्थन करता येईल. जजनी म्हटलं स्वतः. तू त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि बाहेर पडल्यानंतर तुझा जो जल्लोष होता त्याचं कारण हे होतं की नुसता तू कुठल्या तरी कारणाने जामिनावर नाही आला, तर तुझ्या काय निर्दोष असण्याचं सर्टिफिकेट घेऊन तू बाहेर आला. पण तोपर्यंत सडलास की नाही. मी म्हटलं काय गोष्ट सांगतोस तू, सरकार काय पुरावे तयार करतं, खोटं करतं, आत टाकतं. अहो तुमच्यापैकी कोणी कधी पोलीस स्टेशनला गेलाय, तुम्हाला आरोपी म्हणून बोलवलंय? तुम्ही मला सांगा ना तुमचा काय अनुभव आहे. आत गेल्यानंतर एकतर जाऊ दे जास्त शब्द आता तेव्हा आपण मुजोरीनी गुळमटपणाने असं अंगाची लाही व्हावी अशा हुरमट उद्धट आणि अत्यंत सैतानी पद्धतीने पहिलं तुम्हाला सांगितलं जातं, आज बस काय सांगायचं तर कोर्टात सांग. बोलतात करे सांगतात ना, काय कोर्टात बोल. त्याला माहिती आहे मगरुरी काय, तुला तोपर्यंत कोर्टात ठेवतो ना, ह्याच्यात पोलीस कोठडीत ठेवतो, न्यायालयीन कोठडीत ठेवतो ना, बस ना. आम्हाला काय माहिती केस केव्हा निघेल आणि तू केव्हा बाहेर पडशील, तुला केव्हा जामीन मिळेल, केव्हा निर्दोष सुटतील, तोपर्यंत तुला सडवणार. ऐका नाही ऍटिट्यूड ही सगळ्या पोलिसांची काय ऍटिट्यूड असते पोलीस स्टेशनला तुम्हाला बोलवल्यावर काय असते. अहो अनिल देशमुखचं पुस्तक वाचा, खरंच वाचा. एक कुणीतरी तो परमवीर सिंह काय बोलला की 100 कोटी रुपये सचिन वाझे त्याला गोळा करून देतो, आता नाही पत्ता नाही पुरावा नाही. चंडीगडला जाऊन बसला, त्याला तिथून आणला नाही, त्याला कोर्टात उभं करून समोर विचारलं नाही की तू बोलतोस तिथं पुरावा काय. अनिल देशमुख सडला 2 वर्ष. सडला ना, तुमच्या डोळ्या देखत सडला ना, वाचा पुस्तक त्याचं. मग नंतर काय झालं, नंतर त्यांनी स्वतःच्याच विधानाचा इन्कार करत असं सांगितलं की मी असं ऐकलं पण माझ्याकडे पुरावा काय नाही. अरे पुरावा काय नाही, याला आत घातला कसा, 2 वर्ष सडवला कसा अनिल देशमुखला. आणि सरकारलाही काही लाज नाही, ते केंद्र सरकारचं षडयंत्र होतं, लाज नाही. 2-2 वर्ष अरे यांचं काय बोलायचं. मनमोहन सिंगने काय केलं, त्यांच्याच मित्रपक्षाच्या द्रमुकच्या कनिमोळी यांनी राजाला 3 वर्ष सडवलं. आमच्या सुरेश कलमाडीला मित्र आहे माझा, त्याला पण आतमध्ये सडवलं एशियाड प्रकरणामध्ये. आणि नंतरचा कॅगचा तो त्याचं नाव मगाशी माझ्या उठावर होता आता आठवत नाहीये, तो निर्लज्ज हरामखोर माणूस कॅगचा चीफ शांतपणे सांगितलं त्यांनी मीडियाला की माझ्याकडे पुरावा वगैरे काहीच नव्हतं. मला असं शंका आली की याच्यामध्ये 1000, 2000, 3000 कोटीचा फ्रॉड असावा. मी बोललो, मी रिमार्क टाकून दिला, तो सरकारने सिरियसली घेतला, विरोधकांनी उचलून धरला आणि जेलमध्ये गेला. माझा काय दोष आहे, ते कोर्टातून निर्दोष सुटले, कोर्टाने त्यांना न्याय दिला. हरामखोरा 3 वर्ष ही माणसं सडली आतमध्ये जेलमध्ये. कलमाडी तर आमचा आता अक्षरशः काय असं बोलणं बरं नाही, पण मरणासन्न करून त्याला बाहेर सोडला तुम्ही, हो की नाही. मग नंतर तुम्हाला त्यांनी तर इन्कार केला ना कॅगच्या चीफनी
आणि साधी गोष्ट होती की नंतर जे 4G 3G 5Gचे लिलाव झाले, अरे त्याच्यामध्ये 2G पेक्षा कमी लिलावात रकमा आल्या, तेव्हा वकिलांनी सांगितलं की 5G 4G 3G ला जर एवढ्या रकमा मिळत नाही तर 2G मध्ये कसा मिळतील, कसा फ्रॉड होऊ शकतो याच्यामध्ये 1000 कोटीचा, 1000 कोटीच्या लिलावामध्ये 1000 कोटीचा फ्रॉड. ते महाराष्ट्र सदन सारखं झालं भुजबळच्या. तेव्हा कोर्टाने सोडलं त्यांना. पण 3 वर्ष गेली तिचं काय, त्यांचं राजकारण उद्ध्वस्त झालं त्याचं काय, संजयचं पण सेटबॅक आला त्याचं काय, अनिल देशमुख तर शरद पवारांनी सावरलं म्हणून आहे तो आता, नाही तर त्याची वाट लावली होती. अरे ज्या चिदंबरमनी जो कायदा केला, भारताचे अर्थमंत्री आणि गृहमंत्री पण काही काळ, त्यांनी जो कायदा केला त्या कायद्याला भाजप विरोध करत होता, पण जबरदस्तीने तो मनमोहन सिंगांनी मंजूर करून घेतला आणि त्याच कायद्याखाली चिदंबरम त्यांचं पोरग आतमध्ये गेलं जेलमध्ये. आणि त्यावेळेला ते म्हणाले हा कायदा अन्यायकारक आहे. अरे तूच केला ना लेका. पण आधी त्याला अडकवणं सोपं होतं. त्याचं कारण खोटंच करायचं असतं ना, खोटं केलं जातं. आपण बघतोय रोज किती माणसं. अरे काल मी वाचलं 42 वर्षानंतर त्या माणसाला हायकोर्टाने पोलिसांवर ताशेरे मारून सोडलं की ज्याच्या मर्डर करता तुम्ही 42 वर्ष याला आतमध्ये ठेवलं, सजा पण नाही झाली, असाच राहिला ना. वकील त्याच्याकडे बिचारा गरीब होता आणि शेवटी कुणीतरी दया आली आणि त्याच्या लक्षात आलं हा 42 वर्ष आतमध्ये आहे. म्हणून त्यांनी चौकशी केली का कोणत्या मर्डर केसमध्ये आहे. त्यांनी गावात चौकशी केली तर ते म्हणाले हा जो माणूस दिसतोय ना समोर त्याच्या मर्डर केसमध्ये तो आतमध्ये आहे खुनी म्हणून. खून केला त्यांनी, हे पोलिसांनी सिद्ध करून दाखवलं. त्याला मारला, त्याला इतकं मारलं की त्यांनी कबूल केलं जो कोण काय तुम्ही म्हणता त्याचा मी केला बाबा मर्डर. गेला आतमध्ये, केस चाललीच नाही 42 वर्ष. मग कोर्टाने ताशेर मारले. अरे तो माणूस जिवंत आहे, गावामध्ये फिरतोय, तो माणूस शेवटी कोर्टात आणला. लोकांनी सांगितलं अरे याच्या मर्डर करता हा माणूस इथे आहे, तरी कुठला तरी मर्डर होता तो याच्या नावावर घातला, याचं नाव दिलं, ते कबूल करायला लावलं. पोलीस कसं कबूल, 3rd डिग्री आणि पोलीस कोठडीला का घाबरतात याच्यावर माझ्याकडे खूप जबरदस्त माहिती आहे, आज जाऊन आलेल्या लोकांची माहिती, ते वेगळं बोलू. पण आदित्यच्या संदर्भामध्ये आणखी एक गौप्यस्फोट तुम्हाला करतो. आणि थोडं माहिती आहे लोकांना काही, म्हणजे असं काय एकदम फार मोठं नवीन सांगतोय असं नाही, माहिती आहे काही लोकांना माहिती आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आदित्य निर्दोष आहे, पण हे सगळं असं कुभांड त्याच्या भोवती रचलं जात आहे. तर माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिक्टिमायझेशन करू नका, असा त्यांनी शब्द वापरला. त्याचा बळी देण्याचा प्रयत्न होऊ नये एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. मोठेपणा बघा देवेंद्रजींचा, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, दुसरा मी सांगतो. याच देवेंद्र फडणवीसांना, गिरीश महाजनांना, आशिष शेलारला, प्रवीण दरेकरला, प्रसाद लाडला, एकनाथ शिंदेना याच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना जेलमध्ये टाकण्यासाठी षडयंत्र रचलं होतं. रश्मी शुक्ला पण गेली असते त्यांच्याबरोबर. आणि या सगळ्यांना जेलमध्ये सडवण्याची पूर्ण तयारी झाली होती. त्यांच्या दुर्दैवाने आणि यांच्या सुदैवाने सरकार पडलं, नाही तर त्याच वेळेला फडणवीसांपासून एकनाथपासून हे सगळे लोक जेलमध्ये गेले असते. याच उद्धवमुळे जो आपल्या मुलासाठी सांगायला आला की त्याला न्याय द्या, त्याच्या मनात असा अपराधी भावना कशी नाही आली. त्यांनी पाय पकडायला पाहिजे होते देवेंद्रंची की माझी चूक झाली, हे पहिलं कबूल कर. तू याला जेलमध्ये टाकायला निघालास आणि आता तुझा मुलगा जेलमध्ये जातोय, तू त्यांना सांगतोस की त्याला न्याय द्या. मग तू काय करत होता, न्याय देत होतास का अन्याय करत होतास, षडयंत्र रचत होता. अरे त्यात तर मग त्या प्रकरणात एक जण तर जेलमध्ये गेला अधिकारी, बरोबर आहे ना. पण देवेंद्रजींच्या मनाचा हा मोठेपणा की त्यांनी सांगितलं, कोणाला सांगितलं, उद्धवला सांगितलं. त्याच मीटिंगमध्ये, ती तशी गुप्त होती पण नंतर कळलं होतं लोकांना की अशी भेट झाली दोघांची वर्षा बंगल्यावर. तर नाही, वर्षाच्या आधी झाली होती, तिकडे झाली होती, मला वाटतं सागरला किंवा बाजूला मेघदूत तिथे कुठेतरी झाली होती. तर त्यांनी सांगितलं की नाही, अन्याय होणार नाही. आणि उद्धव ठाकरेंना याची खात्री होती की आपण कितीही हलकट असलो
बेभरोशाचे असलो. अरे याच उद्धवबाबत ज्या वेळेला मी राजशी बोललो, राज म्हणाला जगामध्ये ज्याच्यावर कधी आयुष्यात विश्वास ठेवू नये असा जर कोणी माणूस असेल तो उद्धव आहे. तुम्ही त्याच्याबद्दल बोलूच नका माझी. हे कोण म्हणालं? राज. जाऊ दे, येते 5 तारीख. पुष्कळ कोण काय म्हणालं याचे उल्लेख आहेत माझ्याकडे. पण आता सांगतो तुम्हाला, उद्धवनी माफी मागायला पाहिजे होती की मी षडयंत्र तुमच्या विरुद्ध खोटं रचलं होतं. तिने मागितली, पण फक्त माझ्या मुलाला वाचवा म्हणजे ठीक आहे ना, तो निर्दोष होताच, मीच सांगतो ना निर्दोष होता, पण तरी त्याला दोषी ठरवणं कोर्टाच्या हातात होतं, तोपर्यंत सडवणं फडणवीसांच्या हातात होतं. आत टाकला असतं त्याची पॉलिटिकल करिअर तर खतम झाली असती. आज हजारो लोकांच्या बाबतीत हे घडतंय ना बाबा. एक प्रकरण गाजलंय महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्येही एक ट्विस्ट आहे. माझ्याकडे पुरावे नाहीत अजून, ज्या दिवशी मिळतील त्या दिवशी सगळ्यांचा विरोध आणि सगळ्यांच्या तीव्र ऍसिडिक प्रतिक्रियांची पर्वा न करता सांगेन सुद्धा मी एखादं. सांगेन सुद्धा म्हणजे पुरावे मला तसे मिळाले तर सांगेन कसं व्हिक्टिमायझेशन पॉलिटिकल केलं जातं. अरे ही गोष्ट सत्यच आहे ना की ज्यांना ज्यांना बांबू लावला ईडीचा याचा त्याचा, ते सगळे काँग्रेसवाले आले ना इकडे, धाडी टाकल्या, ज्यांच्यावर धाडी टाकल्या, ज्यांच्यावर आरोप केले, ज्यांना उद्या संध्याकाळी त्यांची माणसं पकडली. काय सांगू तुम्हाला, केंद्रीय सरकारी यंत्रणांनी त्यांची माणसं पकडली. 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांना बंदिस्त. अरे या उद्धवचा सीए होता 5 स्टार हॉटेलमध्ये बंदिस्त करून ठेवलेला, त्याला पत्ता लागत होता माझा सीए कुठे गेला. मग संजयशी बोलताना मी त्याला त्याचा सीए तिथे आहे. हो म्हणे, अशी चर्चा ऐकली होती. म्हणलं चर्चा नाहीये, तू कुठल्या हॉटेलमध्ये तुला मी सांगतो. तर म्हणे उद्धव शोधतोय त्याला. म्हणजे शोधून काय फायदा आहे, त्यांच्या ताब्यातच आहे ईडीच्या. असं खूप लोकांच्या बाबत झालेलं आहे, त्यांची माणसं पकडून ठेवलेली आहेत की तुम्ही चला आतमध्ये. हे होतं, त्यांनी केलंय. हे फडणवीस करू शकले असते त्यांना कोणी बोललं नसतं. आणि लोक उलट आनंदाच्या उकड्या. पब्लिक म्हणजे काय, तुकाराम महाराजांनी म्हटलंय बाबा, लोक जसा ओक धरिता धरवेना, ओकारीसारखं धरता येत नाही. पण फडणवीसांचं कौतुक आहे की जे नाही ते नाही, जे आहे ते आहे. त्यांनी आदित्यवर अन्याय नाही केला. न्याय तर आता न्याय देवता दिल. आता काय क्लीन चिट मिळाल्यानंतर काही पुरावा नाहीये त्याच्या विरुद्ध, आणि नव्हताच, नसणारच होता. पण मनाचा मोठेपणा दाखवून फॅब्रिकेटेड काहीतरी आरोप तयार नाही केले, पुरावे नाही तयार केले. नाही तर काय हो, कुठ्याच्या गांडीवर फटका मारला की कोणी हल्ली कसली साक्ष देतो. पोलिसांच्या बाजूचे जे साक्षीदार उभे राहतात ना, त्यांना कसे बांबू टाकतात आणि त्यांना उभे करतात किंवा पैसे देतात. याचे हजारो उदाहरणं तुमच्या अवतीमध्ये. जा ना तुम्ही जरा इकडे तिकडे, डोळे उघडा, डोळे बघा नीट, नाही का. तर आदित्य हा क्लीन चिट मिळाली, सुटेल तो आता हायकोर्टातून सुटेल. याचं सगळं 100% श्रेय नको, मी उलट म्हणतो तर थोडं की खरंच आदित्य निर्दोष होता, त्याप्रमाणे तो निर्दोषच आहे. ही क्लीन चिट त्याला मिळाली म्हणजे तोही दोषी नव्हता, त्यामुळे त्यालाही मी थोडं क्रेडिट देईन. पण फडणवीसांचं क्रेडिट आहे की त्यांनी निर्दोष माणसाला निर्दोष म्हणून निर्दोष असल्याची क्लीन चिट दिली, आणि म्हणून आदित्य निसटला. नाहीतर आदित्य अटकला होता, तो निसटला. तो केवळ देवेंद्र फडणवीसांमुळे, त्यांच्या न्यायबुद्धीमुळे, त्यांच्या मनाच्या मोठेपणामुळे. जो माणूस त्यांना जेलमध्ये टाकायला निघाला होता त्याच्या मुलाला त्यांनी न्याय दिला. मोठेच आहेत देवेंद्र, आज या एका उदाहरणात महान झाले. पण ही महानता तो कृतघ्न उद्धव ठाकरे आयुष्यात कबूल करणार नाही. म्हणून मी आज मोकळेपणाने तुम्हाला सांगितलं आदित्य कसा निसटला. धन्यवाद. फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि अभिवादन.